नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. दीपावलीच्या निमित्ताने बाजारपेठेत विविध रंगांचे आणि कलाकुसरीचे आकाशकंदील घेण्यासाठी दुकानावर नागरिकांची गर्दी जमली. दिवाळीनिमित्त यंदाही बांबूच्या कामट्या, चटई, टोपल्या, होमसीट, जिलेटिनपासून ते अगदी साध्या कागदासहित ज्यूट, सॅटिनच्या कपड्याचा वापर करून बारीक सारीक कलाकुसरीतील आकर्षक रंगाचे आकाशकंदील बाजारपेठेत आले आहेत. इको फ्रेंडली कंदीला नागरिकांनी विशेष पसंती मिळवली आहे. बाजारात 10 इंचापासून ते 6 फुटापर्यंत कंदील आले असून मंडळांच्या पसंतीप्रमाणे 10-15 फुटांचे कंदीलही कारागीर बनवून देत आहेत. पुढच्या आठवड्यापासून दिवाळीला सुरुवात होत आहे. अश्विन शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत दिवाळीनिमित्त घरोघरी, सोसायट्यांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी कंदील लावण्यात येतात. विविध प्रकारच्या आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजली असून शहर व उपनगरातही औषधी विक्रेत्यांनी खास दिवाळीच्या कालावधीसाठी दुकाने थाटली आहेत. दिवाळीला दिवांचे आकर्षण असणे यासाठी इलेक्ट्रॉनिक कंदीलही बाजारात आले आहेत. मात्र आधुनिकतेबरोबरच पारंपरिक पद्धतीच्या कंदिलांनाही देखील मागणी आहे. Magic light. Magic light. Stubborn bred who showed resistance, roamed and searched Earth's grassy field, hoping he would find existence of love's fruit and splendid yield. Heaven's skies and star-filled jewels showed him angels' magic light. Would it give to him the answer? Don't give up, stand firm and fight. Who will give him fleshly comfort? Does Fabrizio despair? I know who desires to swallow up the needs of do and dare. येरोडा कारागृहातील कैद्यांनी तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येरोडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेले फर्निचर, कलाकुसरीच्या वस्तू, पेंटिंग्स, हातमागावरील कपडे, दिवाळीचा फराळ आणि आकाशकंदील अशा विविध प्रकारच्या शेकडो वस्तू विक्रीसाठी प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते प्रशांत दामले आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमहानिरीक्षक शहाजी साळुंके, स्वाती साठे, अधीक्षक युटी पवार, वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रदीप जगताप यांच्यासह इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील विविध मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी वर्षभरात सुमारे 12.5 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यात येरोडा कारागृह आघाडीवर आहे.
14 वर्षाची जे बंदी जी आहे कारागृहामधले जे बंदी शिक्षा भोगलेले बंदी आहेत त्या बंद्यांनी तयार केलेल्या ह्या वस्तू या नागरिकांना कळाव्यात की काय वस्तू तयार केल्यात, बंद्यांचं पुनर्वसन कसं केलं जातं आणि त्या पुनर्वसन करण्यासाठी ज्या कारागृह प्रशासनाने ही जे दिवाळी मेळा जे भरवलं गेले यात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. आपण पाहत असाल की जे जवळ फराळापासून ते काही फर्निचरपर्यंत हे आता दिसत असलेले ते आकाश कंदील आहेत हे महिला बंदी पुरुष बंद्यांनी तयार केलेले आहेत आणि ह्या विक्रीपोटी आलेले जे उत्पन्न आहे हे बंद्याच्या पुनर्वसनासाठी आणि शासनाच्या महसुलीसाठी आता आम्हाला उपयोगात येणार आहे. ठीक आहे सर, किती कायद्यांनी तयार केलेलं आहे काय? आता हे कैदी संख्या आमच्याकडे जवळजवळ 200 बंदी आहेत की जे ह्या सर्व कारागृहासाठी या वस्तूसाठी आम्ही मागील महिनाभरापासून तयारी करून घेतलेली आहे. किती दिवस राहणार आहे? हा आम्ही 10 तारखेपर्यंत आहे, 2 ते 10 तारखेपर्यंत हा मेळावा आम्ही ठेवलेला आहे आणि त्यानंतर हा जो शोरूम आहे हे शोरूम वर्षभर आमचं खुलं ठेवणार आहोत. मोरे गेली 18 वर्ष झाली मी या कारागृहात जन्मठेपी शिक्षा भोगते. कारागृहात आल्यानंतर मला असं वाटलं की सर्व काही माझं संपलं, परंतु इथं आल्यानंतर प्रशासनाच्या कृपेनं खूप काही मला शिकण्याची संधी मिळाली. प्रशासनाने माझ्यासाठी एक वर्कशॉप भरवलं होतं, त्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार आदरणीय रवी परांजपे सर असे मोठे मोठे चित्रकारांचं मला मार्गदर्शन मिळालं आणि त्यातून मी माझा हा प्रवास सुरू ठेवला. कुठली चित्र काढली? आत्तापर्यंत मी निसर्गचित्र, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग, ऑइल कलरमध्ये काही चित्र केली आणि माझी 3 प्रदर्शनं संपन्न झालेली आहेत. मुंबईच्या बजाज कला दालनामध्ये आणि पुण्याच्या बालगंधर्वमध्ये. आणि माझं एक चित्र नाना पाटेकर सिने अभिनेते यांच्या घरी देखील आहे, याचा मला अभिमान आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची. महाराष्ट्र राज्य खादी आणि हातकागद संस्था यांच्या वतीने पर्यावरणपूरक आकाशकंदील आणि विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पुणे शिवाजीनगर येथील हातकागद संस्थाच्या वतीनं खास दीपावलीनिमित्त पर्यावरणपूरक अशा इको फ्रेंडली आकाशकंदील आणि दीपावलीच्या विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित केलं आहे. हातकागद संस्थेच्या शिवाजीनगर KV जोशी मार्ग येथील पेपर टेल्स आर्ट गॅलरी येथे 1 ते 10 नोव्हेंबर 2015 या कालावधीमध्ये सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेमध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले करण्यात येणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेचे जनता संपर्क अधिकारी पराग अनुकुले यांनी माहिती दिली. आकाशकंदील व्यतिरिक्त ग्राहकांना प्रदर्शनामध्ये दिवाळी भेट, उपयुक्त अशा अनेक भेटवस्तू पाहण्यास मिळणार आहेत. या वस्तूंमध्ये गिफ्ट बॉक्स, चॉकलेट बॉक्स, फराळ ठेवण्याचे बॉक्स, विविध प्रकारच्या पणत्या, दिवे, फुलदाण्या, शुभेच्छा पत्र यांच्यासह आदी वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. Angel's magic light. Stubborn bread showed resistance. Roamed and searched Earth's grassy field, hoping he would find existence of love's fruit and splendid yield. Heaven's skies and stars
give him fleshly comfort. Does Fabrizio despair? I know who desires to swallow up the needs of do and dare. नोकरीचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. एका तरुणीवर बलात्कार करून ती गर्भवती राहिल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी S पिंगळे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला आहे. मुस्ताक मोहम्मद हुसेन कुरेशी, योगिता सदाशिव पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका 19 वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. आनंद नर्सिंग येथील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशपेठेत मुस्ताक कुरेशी याचे खेळणी, गोळ्या, बिस्किटांचे दुकान आहे. पीडित तरुणी कामाच्या शोधात असताना तिच्या ओळखीच्या योगिता पवार हिने तिला मुस्ताककडे कामासाठी पाठवले. मुस्ताकने तिच्यावर दमदाटी करून वेळोवेळी बलात्कार केला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला आनंद नर्सिंग होम येथील डॉक्टरांकडे नेऊन तिचा गर्भपात करून घेतला. या प्रकरणी दोघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले आहे. मुस्ताकचे कोणी साथीदार आहेत का? फरार झालेल्या डॉक्टरांचा शोध घ्यायचा आहे. पवारने तरुणीला पैशांचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पडल्याचे दिसत असल्याने अशा पद्धतीने त्याने किती जणांना भाग पडले आदींबाबत तपास करण्यात आला असून पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्या फिर्यादीला नोकरी लावतोय असं सांगूनच आमिष दाखवलेलं होतं आणि मग 1-2 महिन्यांनी तिला कामावर ठेवलं त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी कंटिन्युअस तिच्याशी शरीर संबंध ठेवले. गोळ्या बिस्किटला रॅपरिंग करायचं काम आहे. त्याचंच दुकान आहे. आरोपी मुस्ताक कुरेशी आहे. त्याचं गणेशपेठमध्ये दुकान आहे आणि तिथल्याच पोटमाळ्यावर त्या ज्या दुकानाची वेळ होती त्या दुकानाच्या वेळेत 11 ते 7 मध्येच तो असं तिच्याशी शरीर संबंध ठेवत होता आणि त्याच्यातूनच ती प्रेग्नंट राहिली आणि तिला तो सतत धमकवत होता. त्याच्यामुळे तिने घरी सांगितलं नाही आणि परत तिची जी मैत्रीण आहे योगिता पवार, जिने तिला हे फूस लावून इथे नोकरी दिली, तिने तिला सांगितलं की मालक आपला चांगला आहे, तुला जास्ती पगार वगैरे देईल, तू काही घरी सांगू नकोस आणि परत अशी नोकरी मिळणार नाही, मी काय असेल त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावते, तू आईला सांगू नको, आई तुला परत घराबाहेर सोडणार नाही, तर तू कुणाला सांगू नको, उगाच त्या लोकांनी काहीतरी तुझ्या घरच्यांना मारलं वगैरे तर प्रॉब्लेम येईल. म्हणून मग ती गप्प बसून राहिली. पण आता जेव्हा 4 महिने होऊन गेले, प्रेग्नंट राहिली, तेव्हा आता ते कळायला लागलं. पोटात खूप दुखल्यामुळे तिने आईला सांगितलं. मग आईनी त्या तिथल्या मानव अधिकार या संघटनेला सांगितलं आणि मग त्यांच्या थ्रू ती कंप्लेंट सहकारनगर पोलीस स्टेशनला दिली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची.
कामगारांचे दरवाढ मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाडावा, नाहीतर ऊसतोड कामगार संपावर जाणार, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी ऊसतोडणी मजुरांना केवळ आश्वासने देऊन त्यांची एकही मागणी मान्य केलेली नाही. ऊसतोडणी कामगारांना दरवाढ मिळावी तसेच इतर मागण्या 3 दिवसात मान्य कराव्यात. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, नाहीतर ऊसतोड कामगारांचा संप अधिक तीव्र स्वरूपाचा करण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक कामगार व मुकादम संघटनेचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 2014-15 या वर्षासाठी राज्य शासनाने 20% दरवाढ जारी केली होती. अद्याप ही दरवाढ कामगारांना देण्यात आली नाही. त्यामुळे ऊसतोडणी कामगार रस्त्यावर येत आहेत. याप्रमाणे साखर कारखानदार ऊस उत्पादकांवर दबाव आणतात. त्याचप्रमाणे ऊसतोडणी कामगारांवर देखील दबाव आणला जातो. शासनाने त्वरित कामगारांना दरवाढ द्यावी. ऐन दिवाळीच्या सणामध्ये त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ मुख्यमंत्र्यांनी आणू नये, असे ढाकणे यांनी यावेळी सांगितलं. ऊसतोडणी कामगाराच्या प्रामुख्यानं तातडीनं 3 मागण्या आहेत. एक, गेली 2 महिने दरवाढ व्हावी त्यांच्या मजुरीमध्ये म्हणून संप चालू आहे आणि तो संप मोडून काढण्यात यावा, अशा प्रकारचं धोरण महाराष्ट्र शासन आणि साखर संघ हे एकत्र येऊन करतायत. तरीसुद्धा आज हे संपावर कामगार आहेत. दुसरा मुद्दा या ठिकाणी हा आहे की शासनानं नव्हे तर तुमच्या साखर कारखान्यानं संघानं जाहीर केलेलं आहे की एकतर्फी लवाद नेमला म्हटले आम्ही. लवाद कोण? तर शिवाजीराव पाटील नागवडे साखर संघाचे अध्यक्ष. दुसरे लवाद कोण? तर हर्षवर्धन पाटील इंदापूरचे सहकार मंत्री होते ते 2, त्यांचे 5 कारखाने आहेत, 2 कारखाने त्यांचे आहेत. 3, पंकजा मुंडे त्यांचा सहकारी कारखाना आहे आणि तिसरा खाजगी साखर कारखाना आहे. जे 3 आणि आणखीन 4 जे नेमलेले आहेत ते सुद्धा साखर कारखानदार. आणि हे 4 साखर कारखानदारांनी परस्पर 20% पुन्हा परत वाढ देण्यात येईल असं जाहीर केलं आणि 5 वर्षाचा करार केला. एकतर्फी सांगून टाकलं. हा संप अतिशय दडपशाहीचा आहे. कारखानदारांशी एकत्रित येऊन त्यांनी हे जाहीर केलं आहे. ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची असते, शासनाची असते. आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्या वर्षी ज्यावेळेस संप केलेला होता त्यावेळी विधिमंडळामध्ये आणि बाहेरसुद्धा स्पष्ट तऱ्हेने सांगितलेलं होतं की ऊसतोडणी कामगारांचे दुःख मला माहिती आहेत. ऊसतोडणी कामगारांच्यामुळंच या राज्यातील सर्व साखर कारखाने चालत आहेत, त्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि म्हणून मागे काय झालं पुढे काय होईल यापेक्षा यावर्षी तुम्हाला 20% वाढ देण्याचं मी जाहीर करीत आहे. आणि ती 20% वाढ झालेली जी आहे 14-15ची ती ताबडतोबीने मिळेल. आजपर्यंत ती मिळाली नाही आणि म्हणून पहिल्यांदा ती मागणी आहे की ते 20% ताबडतोबीने देण्यात यावेत आणि ते येत्या दिपावलीच्या अगोदर देण्यात. कारण मजूर हे आज दिपावली आहे, रस्त्याने ते चालत आहेत, त्यांची दिपावली दसरा आता रस्त्यावर आहे सर्व बाजूला, तरी त्या ठिकाणी कारखानदार दडपशाही करतात, शासन उघड डोळे पाडतात. आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की ताबडतोब त्यांनी जे जाहीर केलं ते पैसे ताबडतोब द्यावे. ह्या 3 मागण्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि मग नंतर 3 वर्षाचा करार करावा. त्यांना आता जे मिळतात तर ते 200 पावणे 200 190 रुपयाच्या दरम्यान मिळतात. आणि यांत्रिक पद्धतीनं जर ऊस तोडला आणि वाहतूक केली तर त्यांना 400 रुपये मिळतात. तेच काम तेवढंच काम यांत्रिक पद्धतीने केलं त्यांना 400 रुपये साधारणतः. आणि ऊसतोडणी कामगारांनी जर मॅनपॉवर म्हणजे श्रमिक याच्यातून केलं तर त्यांना 200च्या आतमध्ये मिळतात. म्हणून त्यांना साधारणतः 390 तरी मिळायला पाहिजे. ते पण कुठला ते पुढच्या करारामध्ये बसू चर्चा करू आपण. 5 वर्षाचा जो करार केलेला आहे तो अगदी फसवा आहे, विश्वासघातकी आहे. तो कारखानदाराचा एकत्रित केलेला शासनाने त्यांनी केलेला तो विश्वासघात आहे. हा खरा त्यातला मुद्दा आहे. आणि म्हणून सत्याग्रही मार्ग म्हणजे आम्ही आता बसू आणि कार्यकर्ते कुठल्याही टोकाला जाऊ आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी आणि तो निर्णय घेऊ. सत्य
परंतु ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हे 3 दिवसात त्याचे पैसे गेल्या वर्षाचे जे कबूल केलेत ते देण्यात यावेत अशीच माझी मागणी आहे. चित्रपट निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या स्टुडिओंचा इतिहास महेश भट एका मालिकेतून मांडणार आहे. स्वप्न तीच असतात, केवळ स्वप्न पाहणारे बदलत असतात. हे चित्रपटसृष्टीविषयी सत्य सांगत महेश भट यांनी खाबो का सफर या मालिकेद्वारे पूर्वसुरींना अभिवादन करण्याची संधी लाभली असल्याचे सांगितले. चित्रपटांच्या निर्मात्यांबरोबरच महत्त्वाचे योगदान देणाऱ्या राजकमल कला मंदिर, RK स्टुडिओ, महबूब स्टुडिओ, न्यू थिएटर्स हे स्टुडिओ या स्टुडिओने घडवलेल्या महान कलाकृती आणि कलाकार याविषयीची माहिती देण्याच्या मालिकेचे महेश भट यांनी निवेदन केलं आहे. खाबो का सफर या एपिक वाहिनीवरून प्रसारित मालिकेसंदर्भात भट यांनी मनमोकळा पत्रकारांशी संवाद साधला. संगीत मास्टर पंडित दसराज यांच्या पत्नी मधुरा दसराज यावेळी उपस्थित होत्या. यावेळी भट आणि मधुरा दसराज यांनी राजकमल स्टुडिओ आणि व्ही शांताराम यांच्या आठवणींना उजाळा दिला. कहीं कुछ अपने जहन में दृश्य थे, कुछ कहानियां थी, कितनी कठिनाइयों से उन्होंने वो कहानियों को एक फॉर्म दिया और उनके जरिए लोगों हिंदुस्तान अलग अलग मुख्तलिफ लोगों के सीने से सुनाई देती है और मगर उनका अंदाज बयां अनोखा होता है. वो हर एक व्यक्ति जो था जिसने अपना छाप छोड़ा है वो अपने उस तहजीब का हिस्सा था, उसका एक्सप्रेशन था. उनकी एक यूनिक महक थी और इनको करीब से देखने का अवसर जो मुझे मिला ये एपिक के शो में, उससे एक बात समझ में आ गई कि कलाकार जो होता है, विजनरी जो होता है, वो तन्हा चलता है, अपनी चाल चलता है और सदियों तक अपनी उसकी एक छाप छोड़ जाता है जिसको लोग देखते हैं और फिर उसको अमल करने की कोशिश करते हैं, उस पर चलने, मगर वो भूल जाते हैं कि वो व्यक्ति जो है वो यूनिक इसलिए था क्योंकि वो सुपर हाईवे से निकल कर कहीं जिंदगी के पगडंडियों पर उसने चलना शुरू किया था जो आने वाले कल में सुपर हाईवेज बन गए. मैं यहाँ पर आज आपके साथ में इस यूनिक एपिक के इस व्हीकल्स की गुफ्तगू करने आया हूँ क्योंकि बहुत कम ऐसे चैनल्स होते हैं जो बहुत ईमानदारी से अपने इतिहास को, अपने पुरखों की जिंदगियों को करीब अब देखते हैं और यहाँ पर एक बहुत ही जेन्युइन एक प्रयास हुआ है. मैंने भी जब ये शोज एंकर किए तो मुझे भी कुछ ऐसी बातें समझ में आई जिसका मुझे इल्म ही नहीं था. शांताराम जी को जब हमने इंडस्ट्री ज्वाइन की थी तो मैंने मेरे पिताजी का आत्मचरित्र भी लिखा था मराठी में, बी शांताराम, द मैन हु चेंज्ड इंडियन सिनेमा. अभी मैंने महेश जी को वही किताब दी है. आई होप ही लाइक्स इट. तो अभी मैं इसलिए मुझे कुछ उनके साथ जो मैंने यादें शेयर की हुई है बहुत सारी, क्योंकि मैंने जब आत्मचरित्र लिख रही थी तब पापा जीवित थे और 3-4 साल मैंने कहने के बाद उन्होंने कबूल किया कि वो मतलब आत्मचरित्र लिखने के लिए राज़ी हुए, नहीं तो वो तैयार ही नहीं थे. बोले कि अरे किसको जानना है मेरे बारे में, क्यों तुम ऐसे परेशान हो रही. मैंने कहा नहीं पापा, आप अगर लिखेंगे तो फिल्म इंडस्ट्री कैसे डेवलप हुई है ये लोगों को बाद में कल पता चलेगा, इसलिए आप इस बात को ज़रूर
अकादमीच्या वतीने महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर या पुस्तकाचे प्रकाशन प्राध्यापक सुहास पळशीकर यांच्या हस्ते करण्यात आले. अस्थिर राजकीय जुळणी, आग्रही सांप्रदायिकता आणि अनिश्चित सामाजिक आधार यांच्या तिढ्यात महाराष्ट्र अडकला आहे. तसेच पक्षीय पद्धतीची चौकट बदलली असून बहुपक्षीय वाटचाल थंडावली आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय अभ्यासक प्राध्यापक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं. युनिक अकादमीच्या महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर या पुस्तकाचे प्रकाशन प्राध्यापक पळशीकर व सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट सोसायटीचे संचालक संजय कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. 2014मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. नव्या पक्ष पद्धतीच्या उदयाचा मार्ग या निकालाने खुला आहे. त्या अर्थाने या निवडणुकीचं महत्त्व आहे. काँग्रेसची ही व्यवस्था असेल म्हटले जात होते. त्या काँग्रेसचे अंतिमरित्या विसर्जन या निवडणुकीत झाले. त्यामुळे पक्षीय पद्धतीची चौकट बदलली गेली असून बहुपक्षीय वाटचाल थंडावली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पार्टीज, कैंडिडेट्स, उनमें किस तरह का परिवर्तन आया. 2014 के चुनाव की अगर बात करें, हम सब जानते हैं कि बीजेपी, नरेंद्र मोदी जो आज भारत के प्रधानमंत्री हैं, जब वो कैंपेन कर रहे थे, किस तरह से मीडिया का बहुत बड़े तौर पे इस्तेमाल हुआ. टीवी 24 घंटे, इसके अलावा उनके भाषण, अगर व्यक्ति एक जगह भाषण दे रहा है तो वो देश के कई शहरों में एक साथ दिखाया जाता था. और इस तरह से कई बार तो ये भी है कि आप क्वेश्चन आंसर भी कर सकते. तो मीडिया के बहुत नए रोल में आने के साथ साथ इलेक्शन कैंपेन का नेचर बदला और साथ ही साथ इसका असर मुझे लगता है कि सर्वेक्षणों पर भी, इलेक्शन स्टडीज किस तरह से हो, इस पर भी इसका असर पड़ा. सिर्फ चुनाव के कैंपेन पे ही नहीं, चुनाव लड़ने के तरीके पे ही नहीं, बल्कि चुनाव समझा कैसे जाए, चुनाव का अध्ययन कैसे किया जाए, सर्वे कैसे किया जाए, इस पे भी इसका बहुत असर दिखाई पड़ा. और ये किस तरह का असर था, मुझे लगता है इसके दोनों कंट्रीब्यूशन थे. अगर हम पॉजिटिव बात करें कि मीडिया के आने से व्हाट हैज बीन द पॉजिटिव इम्पैक्ट ऑफ मीडिया ऑन इलेक्शन स्टडीज, आई थिंक द पॉजिटिव थिंग इज इट हैज पॉपुलराइज्ड. मीडिया ने इसको पॉपुलर बना दिया. चुनाव में लोगों की दिलचस्पी बढ़ी. कम से कम चुनाव में नहीं तो कम से कम चुनावी सर्वेक्षणों में तो जरूर दिलचस्पी बढ़ी. सर्वेक्षण को आप, नतीजों को आप सही माने या गलत माने, लेकिन आज जो लोग गलत भी समझते हैं, कहते हैं चुनावी सर्वेक्षण में हमें भरोसा नहीं, फिर भी वो टीवी से चिपके रहते हैं जब कोई चुनावी सर्वेक्षण आता है. तो ये एक पॉजिटिव बात ये है मीडिया की कि इसने चुनाव में लोगों की दिलचस्पी बढ़ाई, चुनावी सर्वेक्षणों को पॉपुलर किया. चुनावी सर्वेक्षण को पॉपुलर करने के साथ साथ लोगों की इसमें जागरूकता बढ़ी, दिलचस्पी बढ़ी. तो मीडिया के आने से, जो पिछले 20-2 दशक की बात जिसकी हम कर रहे हैं, इसमें मीडिया के आने से चुनाव का नेचर बदला, चुनाव कैंपेन का नेचर बदला. और साथ ही साथ मुझे स्पष्ट दिखाई पड़ता है कि चुनाव अध्ययन कैसे किया जाए, इसका नेचर बदला. पॉजिटिव चीज़ ये कि इसने इसको पॉपुलराइज किया, घर घर तक, गांव गांव तक, टीवी के माध्यम से, व्हाट्सएप, अखबार के माध्यम से ये जो चुनावी सर्वेक्षण है वो घर घर तक अलग अलग हैं. जिन्होंने सर्वेक्षणों के लिए किसी को कमीशन किया है, आप अपना इम्तहान देते हैं, जल्दबाजी करेंगे तो मिस्टेक्स के ज़्यादा चांसेस हैं. उसी तरह से ये जो चुनावी सर्वेक्षण करने वाले जो तमाम तरह की संस्थाएं हैं, सबको इस बात की जल्दी है कि सबसे पहले कौन अपनी खबर टीवी को देगा. तो उससे नुकसान होना शुरू हुआ है इसकी सीरियसनेस पे. और सिर्फ सर्वे मात्र ही एक साधन बन गया है चुनावी अध्ययन करने के लिए. अगर हम 3 तरह के, जो मोटे मोटे 3 तरह के परिवर्तन हमें दिखाई पड़े हैं इस दौर में, पिछले 20 साल के दौर में जो चुनावी सर्वेक्षण होते हैं मीडिया के आने के बाद, 3 बड़े परिवर्तन कौन से हैं. अगर हम फ्रीक्वेंसी की बात करें कि चुनावी सर्वेक्षण, चुनावी अध्ययन जो पहले साल में 1-2-3 साल पे एक होते थे, इसकी फ्रीक्वेंसी में बहुत बढ़ोतरी हुई है. अब आपको पता है एक चुनाव में कई सर्वेक्षण होते हैं और कई तरह के लोग सर्वेक्षण कर रहे हैं, कई कंपनियां आ गई हैं. तो एक चुनाव पे कई कंपनियां और एक ही कंपनी एक ही चुनाव में कई सर्वेस कर रहे हैं. रंगभूमी दिना
दिनानिमित्त एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने कथाकथन आणि एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 5 नोव्हेंबर रंगभूमी दिनाचे औचित्य साधून पुण्यातील एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीनं कथाकथन एकपात्री प्रयोगाचा कार्यक्रम करण्यात आला. हल्लीच्या व्हॉट्सअपच्या जमान्यात कथाकथन एकपात्री प्रयोगाचे महत्त्व कमी होत चाललं आहे. व्हॉट्सअपच्या छोट्या मॅसेजपेक्षा तरुणांनी एकपात्री कथाकथनाकडे वळलं पाहिजे आणि एक कला कुठेतरी जिवंत ठेवावी या उद्देशाने रंगभूमी दिन साजरा केला जातो. अनेक कलांपैकी ही एक आगळीवेगळी कला आहे. प्रत्यक्षपणे कथाकार आपल्यासमोर कथाकथन सादर करतो, त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. दमा मिरासदार, शंकर पाटील, वपू काळे यांच्या कथाकथनाची एक वेगळी परंपरा निर्माण केली. आजही त्यांच्या कथेचे कार्यक्रम होत असतात. मराठीतील सकस साहित्य समोर आले पाहिजे यासाठी एकपात्री परिषदेच्या वतीनं पुण्यातील घोले रोडवरील नेहरू सभागृहात कथाकथनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मकरंद टिल्लू, तृप्ती देशपांडे, कल्पना देशपांडे, अशोक मुरुडकर, हेमा कोटकर, मंजिरी धामयकर यांनी आपल्या कथा सादर केल्या. अगोदर काय झालेले रामायणामध्ये आमच्या ही जाईल आणि तो माणूस तर फारच मोठ्याने बोलत होता. सांगत होता कटकटीत घरातल्या, अरे मी ऑफिसला जायच्या गडबडीत ही एकच लोक, ही गेली की गेली. घाईघाईत कपाट उघडलं, शर्ट काढत होतो, एवढ्यात आमचे चिरंजीव कधी झाले कळलं नाही. हात घातला तो थेट कॅमेऱ्याला. थांब थांब म्हणेपर्यंत आमच्या सौभाग्यवती ओरडल्या. कॅमेरा सोडला, पडला. लेन्सचं असं काही नुकसान झालं की 30,000चा निकॉनचा कॅमेरा 7,500चा फटका बसला. आता 2-3 महिने मला दुसरं काही करता येणार नाही. तुला माहितीच आहे आपण अशा महागड्या वस्तू किती मिनतवारीने घेतो ते. त्याची हकीकत सांगून तो जरा शांत होत होता. ऐकणारा अजूनही संभ्रमात होता की याला बरं वाटेल असं नेमकं काय बोलावं, कारण असं हुकमी आपल्याला सुचत नाही त्यावेळी. तो विचारात पडलेला असतानाच मागून शब्द आले, तुम्ही भाग्य. आम्ही फील्डमध्ये नाही ना. 5 नोव्हेंबर हा रंगभूमी दिन असतो. या निमित्ताने निरनिराळे उपक्रम केले जातात आणि म्हणून एकपात्री कलाकार परिषद या परिषदेने विचार केला की मराठीमध्ये अत्यंत सकस साहित्य आहे आणि हे पोचवण्यासाठी वर्षानुवर्ष अनेक साहित्यिक कथाकथनकार काम करतात. त्याच्यामध्ये दमा मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे यांनी स्वतःची एक शैली निर्माण केली. पण काळानुरूप कथाकथन करणाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली. म्हणून आपलं मराठीतलं सकस साहित्य लोकांपर्यंत पोचायला हवं या उद्दिष्टातनं एकपात्री कलाकार परिषदेने आज प्रथमच हा विविधरंगी कथाकथनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याच्यामध्ये 8 कथाकथनकार हे आपापली कथा सादर करणारे, कदाचित दुसऱ्या कथाकाराची कथा सादर करणार आहेत. मूळ हेतू आहे की पुन्हा एकदा लोकांनी साहित्याकडे वळावं आणि छोट्याशा आकारामध्ये व्हॉट्सॲप वाचण्यापेक्षा मोठ्याशा आकारातलं साहित्य मनामध्ये साठवावं आणि आपली अभिरुची आणखीन संपन्न करावी, यासाठी हा आमचा उपक्रम आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या वतीने आशिया पॅसिफिक संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स एशिया पॅसिफिक व वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधक संस्थान
यांच्यातर्फे 10व्या एशियाई पॅसिफिक संशोधन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 5 व 6 नोव्हेंबरला ही 2 दिवसीय परिषद होणार असून यामध्ये 15 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. संस्थांचे संचालक संजू पडजोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गणेशखिंड रस्त्यावरील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थांच्या जुबिली हॉलमध्ये 5 नोव्हेंबरला केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहन कुंदरिया यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. इसमें पार्टिसिपेट करेंगे तो ऑब्वियसली इंडिया के लिए अच्छा एक अनुभव रहेगा और वैकुंठ मेहता तो उसमें प्रोग्राम तो कर ही रहा है और दूसरी बात बाकी दुनिया का और मीडिया को भी लोगों को थोड़ा सा जानकारी मिलेगी. एंड उसमें हम लोग काफ़ी एक ये हैं जैसा theories and models of governance of cooperative, structure and process of governance of cooperative, political economy, democracy in respect to cooperative, member participation, women and youth participation. आजकल women का काफ़ी और youth का involvement cooperative में, especially youth का थोड़ा कम हो रहा है तो उसको डेफिनेटली बढ़ावा देना है क्योंकि यंग जनरेशन में थोड़ा सा cooperative का एक आकर्षण रहा है, कॉर्पोरेट और प्राइवेट सेक्टर ज़्यादा जाते हैं. और लीगल एनवायरनमेंट इफेक्टिव कोऑपरेटिव गवर्नेंस आपको पता हुआ कि एक बार फंडामेंटल राइट हो गया है लेकिन थोड़ा सा कुछ इशूज गुजरात हाईकोर्ट का कुछ लीगल इशूज में वो थोड़ा सा स्थगित हो गया. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.